मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर। वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा। सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका। मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। वाळवा तालुक्यातील बावची गावात वानराने मोठी दहशत माजवली आहे। परिसरातील लोकांवर हल्ले आणि दुकानात मोठी तोडफोड करत या वानराने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असणाऱ्या या वानराच्या हल्ल्यात सुमारे 10 जण जखमी झालेत। धुमाकूळ घालणाऱ्या या वानराच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे या वानराचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। वाळवा तालुक्यातील बावची येथे एका वानराने हैदोस घातला असून लोकांवर हल्ले करण्याबरोबर या वानराने दुकानात घुसून मोठी तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बावची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मोकाट वानराने रात्रपाळी ड्युटीवर असलेल्या आरोग्य सेविकेवर हल्ला केल्याची घटना समोर आली असताना मागील आठवड्यात याच वानराने घरात आणि दुकानात घुसून ग्रामस्थांवर हल्ले करण्यास सुरुवात केली। त्यानुसार माहेश्वरी कलेक्शन या कापड दुकानात घुसून तसेच नरेंद्र शिंदे आणि नागेश गवळी यांच्या सलून दुकानात शिरून दुकानातील वस्तूंचे नुकसान या वानराने केल्याचे समोर आले। आतापर्यंत लता साळुंखे, सुधाकर पाटील, जयसिंग यादव, तानाजी जाधव या ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे। त्यानुसार आतापर्यंत या वानराच्या हल्ल्यात सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले आहेत। तर वानराने घातलेल्या हैदोसामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे वन विभागाने या मोकाट वानराचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे। जिओ मराठी, ते धडक ते धडक।